तर नमस्कार मंडळी, माझ्या पहिल्याच ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही जातोय हरकी पोळीला आणि हे म्हटलंय आम्हाला पण घ्या. मग बघा, तर म्हटलं या भाऊ तुम्ही सगळे. मग आम्ही आता स्टेशनला चाललोय. मग स्टेशनला पोचल्या माझा भांजा म्हणतो मामा मला पण दे. म्हटलं घे भाऊ मग आणि शूट कर. मग शूट केलं. मग बाकीची मंडळीची वाट पाहत होतो आणि बाकीची मंडळी येऊन पण गेली होती. मग आम्ही त्यांच्याकडे जात होतो. म्हटलं चला. मग आम्ही गेलो त्यांच्याकडे. म्हटलं कोण कोण आलंय बघू म्हटलं. मग काय दुरून आमची पलटण दिसत होती. मग आमचे मागचे ट्रिपर विष्णू भाऊ आणि अभिजित भाऊ, त्यांनी दोघींनी आम्हाला नमस्कार केलं आणि नमस्कार करून खूप छान वाटलं. मग त्याच्यानंतर आम्हाला दर्शन भाऊ भेटले. दर्शन भाऊ सोबत एकदम भारी वाटलं. मग वाट बघता बघता काय ट्रेन येईन ना, म्हटलं चला एक सेल्फी काढून घेऊ म्हटलं सगळेचे सगळे. मग भाऊ म्हणतो मला पण घे. म्हटलं मग तर ये भाऊ. मग आम्ही ठरवलं म्हटलं ट्रेन काय येईन ना, मग चला म्हटलं आपण जेवण सगळं करून घेऊ. मग आम्ही ट्रेनवर तिकडं जेवण केलं आणि जेवण करता आणि मग लगेच ट्रेनच आली भाऊ. मग म्हटलं चला सगळ्यांनी उठा म्हटलं. आम्ही तिकडनं लगेच उठलो. मग आम्ही ट्रेनकडे पळालो. म्हटलं आम्ही ट्रेनकडे पोचलो. मग आणि भाऊ म्हटलं आली ट्रेन आली. मग पॅसेंजर उतरले आणि आम्ही वाटत पाहत होतो, कारण की आम्ही खूप उत्साहात होतो की आम्ही कधी ट्रेनमध्ये बसू आणि कधी पोचू. तर मग आम्ही ट्रेनमध्ये बसलो. म्हटलं चला थोडं केस बघून घेऊ. मग मी केस बघितलं. म्हटलं कोणी गिनी असेल तर चांगलं बघतील म्हटलं. मग काय सीटवर बघितलं तर मावश्या बसलेले होते. मग मावशांनी सांगितलं म्हणे बेटा म्हणे आम्ही भजनं बोलतो म्हणे, तुम्ही ऐका. म्हटलं ठीक आहे मावशी ऐकव. मग मावशीने काही भारी भजन बोलले. म्हटलं थांबा मग मावशी मला पण बोलायचे. मग मी पण बोलला. आणि मग सगळ्यांना भजन असं आवडलं की सगळे टाळ्याच वाजू लागले आणि आमचे अंकुश भाऊ आणि दर्शन भाऊ तर डायरेक्ट नाचायला लागले. मग म्हटलं चला आपण बी थोडं डान्स करून घेऊ. मग आम्ही डान्स केलं. मग काय भजन बोलता बोलता आम्हाला काय कळालं नाही. आणि मग दिल्लीचे ट्रॉफिक बघितलं. म्हणतो बापरे काय ट्रॉफिक आहे रे भाऊ म्हटलं. आणि मग आपला पुढे स्टेशन आला होता. मग सगळे भाऊ चालले. म्हटलं चला लवकर जाऊ. रात्रीचे 3 वाजले होते. काय मग आम्ही तिकडं स्टेशनवर पोचलो. मग काय पोरांची काय खुशी आवडत ना डायरेक्ट. मग पोरं सगळे नमस्कार आणि येन तेन मग सगळे जयेश घालायला लागले. म्हटलं बस करा रे भाऊ. म्हटलं रात्रीचे 3 वाजले. म्हटलं लोक मारतील म्हटलं आपल्याला. मग हरिद्वारला तर गेलो. मग सगळे लोक डायरेक्ट स्टेशनवरच झोपले होते. म्हटलं भाऊ मग आम्ही पण म्हटलं आता कुठं जाऊ आपण. रात्रीचे 3 वाजले. मग आम्ही इकडं तिकडं बघितलं सगळे हॉटेल गिटलं. आम्हाला काय हॉटेल सापडेन ना. मग काय सगळे विचारच करत होते. मग जायचं तर जायचं कुठे. कोणी लोकेशन बघत होतं, कोणी काय करत होतं. त्याच्यात दर्शन भाऊचा मूड ऑफ होता. म्हणे झोप येते म्हणे मला. म्हटलं काय ना भाऊ म्हटलं आता जाऊ म्हणे. भाऊ म्हणतो ओके. भावाने आणि त्यांनी ठरवले हरकी पोळीला जायचं. हरकी पोळी ते हिंदीवाला निघरे नाही चालत रे आमले. मग काय चालता मग आम्हाला डायरेक्ट गंगामाया दिसून गेली. मग काय गंगामायाचं दर्शन केलं. आणि मग विचार केला म्हटलं चला सगळे आपण पापा धुवून घेऊ. गैरे दिवस त्याचे पापा केले म्हटलं आपण. मग बघितलं तर घड्याळाकडे तर 4 वाजले होते. आणि मग पोरं काय आवरेल ना. मग सगळे कपडे उतरायला लागले. म्हणे आम्हाला पोहायचे. म्हटलं चला भाऊ मग पोहा म्हटलं. मग पाणी बघितलं. सगळ्यात पहिले भाऊच जातो. मग काय पाणी मला लोटायला लागलं. म्हटलं मला पण घेऊन जातो की काय भाऊ म्हटलं पापासोबत. म्हटलं माझं काय खरं ना म्हटलं आज. म्हटलं चल डुबकी मारून घेऊ. मग डुबकी मारलं. पाणी एवढा थंड होता मी डायरेक्ट ओरडे. मग काय गंगाजल टाकलं याच्याने काय नाही होणार म्हटलं. डायरेक्ट उडी मारतो म्हटलं. मग काय मी डायरेक्ट एकटा गेला मग आणि डायरेक्ट उडी मारली. आणि मग काय उडी मारली तर पाणी एवढं जोरात चालू होतं की मला डायरेक्ट पाणी घेऊन जात होता. मला पोहायची गरज नव्हती. मग काय मी डायरेक्ट एकदम घाबरून गेला. मी डायरेक्ट मरता वाचला भाऊ. मग डायरेक्ट म्हटलं जर की तो आगेच जीते. म्हटलं मग मी दिमाग लावलं आणि मग काठावर आला मी थोडं.
मग मला जीवात जीव आलं. मग काय मी काठावर आला आणि मग सगळे सांगायला लागले म्हणे आम्ही पण उडी मारणार म्हणे. म्हटलं चला मग सगळे उडी मारतो. मग आज आज मारायचंय म्हटलं आपल्याला सगळ्यांना. आणि मग काय इकडे तिकडे बघितलं आणि मग डायरेक्ट उडी मारली भाऊ. मग आणि मग यांनी आम्हाला फसवून टाकलं. म्हटलं काय फसवलं रे म्हटलं, आपल्याला उडी मारायला सांगितलं नाही, काय उडी मारले नाही. म्हटलं बस झाला भाऊ म्हटलं, आता तयारी करू द्या म्हटलं. मग आम्ही काय तयारी केली म्हटलं चला आता गंगा आरतीकडे जाऊ म्हटलं. गंगा आरती होईल म्हटलं आता 5 वाजता. मग काय आम्ही मग सेल्फी घेतली सगळ्या दादागिगांशी बोलला मग मी. आणि मग पुढे निघालो. म्हटलं चला भाऊ तर डायरेक्ट चष्मा घालून डायरेक्ट हिरो जरा बाप म्हटलं चाल भाऊ इकडनं निघू दे. मग काय बघितलं तर म्हटलं गंगा आरती चालूच झाली भाऊ. मग काय एवढं भारी वाटत होतं, एवढी गर्दी होती गंगा आरतीला, खतरनाक डायरेक्ट. मग मी विचार केला भाऊ म्हटलं व्हिडिओ काढून घेऊ, झूम करू म्हटलं, स्टोरी गिरा ठेवायला म्हटलं. काढलं मग मी हिरो. आणि मग म्हटलं मग आरती घेतलं, आरती आली, मग आरती कीर्ती घेतलं. मग तिकडनं निघालो तर आम्ही वरती पोहोचलो तर डायरेक्ट आम्हाला गंगा मैया दिसली. म्हटलं सगळीकडे गंगा मैया दिसते. म्हटलं काय भारी वाटतं रे भाई म्हटलं चला इकडनं निघूया. मग मंदिर दिसलं बा आम्हाला तिकडं. आणि मग मंदिरमध्ये गेलो. मंदिरमध्ये बघितलं तर आरतीच चालू झाली. म्हटलं चला आरतीच करून घेऊ म्हटलं आता. मग आरती कीर्ती केलं. म्हटलं चला हो खाली. मग खाली गेली आलो आम्ही थोडं. मग अर्ध्यात तर सगळे लोक बसले होते. म्हटलं बापरे आपल्या कांदेचं लोक राहिले असतं तर डायरेक्ट सगळे चढले असते. म्हटलं दनादन. म्हटलं चाल भाऊ. मग त्याच्या पुढे म्हणतो भाऊ म्हणे माझा एक व्हिडिओ काढ. म्हटलं घे भाऊ तो या व्हिडिओ काढून घेतो म्हटलं सिनेमॅटिक. आणि मग काय मग डायरेक्ट रिव्हर राफ्टिंगची प्लॅन केली. म्हटलं पाणीमध्ये जायचं तर म्हटलं भाऊ तुमच्या डायरेक्ट सगळ्यात पुढे म्हटलं. मग चला म्हटलं आम्ही डायरेक्ट रिव्हर राफ्टिंगला गेलो. आणि मग भाऊ सांगतो म्हणे मला पण घे. म्हटलं चल म्हटलं भाऊ. आम्ही तिकडं पोचून गेलो. आणि मग डायरेक्ट काय व्ह्यू बघितलं. म्हटलं बापरे सगळं ऋषिकेश तर इकडे ये म्हटलं. मग मी त्यांना सांगितलं म्हटलं सिग्नेचर करून घ्या. तर सिग्नेचर केलं म्हटलं आमच्या अंकुश भावने. आणि बाकीचे तर असं बघत होते की डायरेक्ट टॅम्पोवर सिग्नेचर करताय, असं की शेती किती नावा करताय की काय. म्हटलं करा रे भाऊ म्हटलं लवकर. मग भावने सगळ्यांनी लवकर सिग्नेचर केलं. म्हटलं चला. मग काय सगळ्यांनी वर्दी घातली भाऊ. आणि वर्दी पाहून तर लय खुश होते डायरेक्ट सगळे, कारण की पहिल्यांदा जे वर्दी घालत होते तर लय खुश होते डायरेक्ट खतरनाक. आणि मग काय डायरेक्ट रिव्हर राफ्टिंग चालू केली. आणि मग काय एवढं मजा मारत होते तर तुम्ही बहुत मजा आ रहा है भाई। तर मंडळी बघितलं असेल तुम्ही कशी मजा मारले ते. तर चला आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू.